Standard 7, Subject English, Unit 4.1, Double Standards, page number 88. Good morning, student. Today we are going to see Unit 4 on page number 88. Now open your book and keep ready. 4.1, there is a poem. Today we see 4.1, double standards. This is a very interesting poem. मुलांनो, आपण नेहमी बऱ्याच वेळा विचार करतो की लहान आणि मोठ्यांच्या मध्ये तुलना करत असताना बऱ्याच वेळेला लहान मुलांना निग्लेक्ट केलं जातं किंवा लहान मुलांच्या कृतीकडे दुर्लक्ष केलं जातं. एखादी गोष्ट तीच एखादी घटना एखादी गोष्ट मोठ्या माणसाने जर केली तर ठीक आहे म्हणलं जातं, पण ती चूक जर लहान मुलांनी केली तर त्या ठिकाणी रिॲक्शन कशी येते. म्हणजे अशा वेगवेगळ्या उदाहरणातून या कवितेमध्ये कवी आपल्या बाबत कसा लहान मुलांच्यावरती अन्याय केला जातो हे या ठिकाणी कवी दाखवत आहे. फर्स्ट I read this poem, you listen carefully. 4.1 double standards, page number 88. Now listen carefully. When I wake up late, I am getting very lazy. When you wake up late, it's the alarm that's crazy. When I say no to something, I am being stubborn. When you say no to something, you are being firm. तर या 8 ओळीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की दोन गोष्टींची तुलना लहान आणि मोठ्यांच्या मध्ये केलेली आहे. एखादी घटना घडली तर त्या घटनेबाबत मोठ्या माणसांच्या बद्दल कशी रिॲक्शन मिळते आणि लहान मुलांनी ती चूक जर केली तर कोणती रिॲक्शन मिळते हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि हे आपल्याला नेहमी आपल्याला वाटत असतं. हा सेल्फ एक्सपिरियन्स प्रत्येकाला असा अनुभव किंवा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असे विचार येत असतात. वेन आय वेक अप लेट, मुलं नेहमी उशीर उठतात. पालक म्हणतात की अरे का वेळ झाला उशीर उठायला, किंवा वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळत असतात. वेन आय वेक अप लेट, हू इज अ स्पीकर, फर्स्ट थिंक अबाउट इट. या ठिकाणी कोण बोलत आहे? चाइल्ड, बॉय is speaking in this poem. He is a narrator. Child is a narrator, speaker in this poem. I हे कुणासाठी वापरलेलं आहे तर मुलगा बोलत आहे असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. When I wake up late, जेव्हा मी उठतो उशिरा, I am getting very lazy. आम्हाला त्यावेळेला काय म्हटलं जातं? Very lazy. When I wake up late, I am getting very lazy. मला अतिशय आळसी म्हटलं जातं. When you wake up late, you means adult people, grown up people. When wake up late, मोठी माणसं ज्याला उशीर उठतात त्याला काय म्हणतात? It's the alarm that crazy. Not like a child, he is crazy. The alarms that crazy. म्हणजे या ठिकाणी अलार्म वाजला नाही, अलार्म बरोबर काम केला नाही, त्यामुळे आज मला उशिरा उठावं लागलं असं त्या ठिकाणी प्रतिक्रिया किंवा उत्तर सांगितलं जातं. When you wake up late, it's the alarm that crazy. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिला तर उशिरा उठल्यानंतर लहान मुलांना कसं बोललं जातं आणि मोठ्या माणसांच्या बद्दल कशा पद्धतीनं प्रतिक्रिया स्वीकारली जाते हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आता या स्टांजामध्ये फर्स्ट स्टांजामध्ये 4th लाईनमध्ये फर्स्ट फाइंड आउट रायमिंग वर्ड्स. आपण जर रायमिंग वर्ड्स पाहिले तर रायमिंग
लेझी, क्रेझी. आता क्रेझी हा शब्द काय आपल्याला, क्रेझी म्हणजे वेडा किंवा चुकीचं असं या ठिकाणी अर्थ घ्यायचा आहे. अलार्मनं चूक केली, वेडा होता असं म्हणायचं. दॅट अलार्म क्रेझी मीन्स मेक अ मिस्टेक, म्हणजे चूक त्यानं केलेली आहे. तर फाईन लेझीला विरुद्धार्थी शब्द काय येईल आपल्याला, लेझी. फाइंड आउट ऑपोजिट वर्ड, हार्ड वर्क. लेझीला हार्ड वर्किंग हा ऑपोजिट वर्ड येतो. त्यानंतर व्हेन आय से नो टू समथिंग, लहान मुलाने एखादी गोष्ट काम सांगितलं, लहान मुलगा जर नाही म्हणला तर त्या ठिकाणी काय म्हणतात बघा, आय एम बीइंग अ स्टबर्न. स्टबर्न खाली दिलेला आहे शब्द बघा, स्टबर्न. अ स्टबर्न पर्सन डज नॉट चेंज द वे ही acts or thinks though it may not be nice. हट्टी. स्टबर्नला मराठी आपण ऑपोजिट मराठी मीनिंग काय येतो, हट्टी. इंग्लिश टू इंग्लिश वर्ड दिलेला आहे. स्टबर्न पर्सन डज नॉट चेंज द वे, म्हणजे तो बदलत नाही, म्हणजे हट्टी आपण म्हणतो. ही ॲक्ट्स, म्हणजे एखादी गोष्ट सांगितली तर आपण त्या मतावरती ठाम राहणं. लहान मुलं तर त्या ठिकाणी लहान मुलांना हट्टी म्हटलं जातं. आणि मोठी माणसं जर एखाद्या गोष्टीला ठाम राहिली तर काय म्हणतात बघा, आपण पाहू. वेन यू से नो टू समथिंग, जर एखाद्या गोष्टीसाठी मोठ्या माणसाने नाही असं म्हणलं, मी ते करणार नाही म्हणलं, यू आर बीइंग फर्म. आता फर्म म्हणजे तो शब्द पण दिलेला आहे पहा, फर्म. A firm person takes good decision and does not change. याला मराठीमध्ये आपण ठाम राहणे म्हणतो. Not change his decision, don't change his decision, म्हणजे आपलं जे निर्णय आहे ते बदलत नाही, किती ठाम आहे बघा असं म्हणलं जातं. आणि लहान मुलांनी जर तीच कृती केली तर त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, स्टबर्न म्हणलं जातं, हट्टी. बघा दोन उदाहरण आपल्याला लक्षात आले. लवकर उठला नाही, लहान मुलं लवकर उठली नाही त्यांना आळशी म्हणतात. मोठी माणसं जर वेळानं उठली तर ते काय म्हणतात, इट्स अ अलार्म मिस्टेक, अलार्म क्रेझी. जर आपण एखादी गोष्ट करण्यासाठी नकार दिला, नो म्हणलं, तर लहान मुलांना काय म्हणलं जातं, स्टबर्न म्हणलं जातं. बट इट्स मेक अ मिस्टेक बाय अडल्ट और ग्रोन अप पीपल, जर ही चूक मोठ्या व्यक्तीने केली तर काय म्हणलं जातं, यू आर बीइंग अ फर्म. बघा किती ठाम आहे ते, यू बीइंग अ फर्म, किती ठाम आहे, निर्धार आहे बघा त्यांचा, असं म्हणलं जातं. आता या ठिकाणी फाइंड आउट रॅमिंग वर्ड, स्टबर्न, फर्म. स्टबर्न, फर्म हा रॅमिंग वर्ड्स थोडा बसत नाही. स्टबर्न, फर्म, देयर इज नो rhyming words in this stanza. तीसरा stanza, when I raise my voice. When I raise my voice, बघा लहान मुलांनी जर आवाज वाढवला, रेज म्हणजे वाढवणे, my voice आवाज, it is a shocking and rude. आता लहान मुलांनी रेज म्हणजे आवाज वाढवणे आणि raise my voice means आवाज, it's a shocking and rude. Shock, shocking म्हणजे धक्का बसणे, and rude हा शब्द उद्धट अशा दृष्टीनं वापरला जातो. rude, उद्धट. जर when I raise my voice, लहान मुलांनी जर आवाज वाढवला, when I raise my voice, it is a shocking and rude, तर मोठ्या माणसाला काय होतो, धक्का बसतो. उलट बोलतो, मोठ्याने बोलतो, and it is a shocking, धक्का बसतो अगदी मोठ्या माणसाला. आजोबा, आजी, घरात कोण मोठी माणसं यांना जर आपण मोठ्याने नाही मी नाही म्हणलं, मोठ्याने जर आपण असा आवाज काढला
तर काय त्याचा अर्थ निघतो, इट इज अ शॉकिंग अँड रूड. रूड म्हणजे उद्धट. तर रूडला ऑपोजिट वर्ड बघा, पोलाइट, नम्र. दिस इज ऑपोजिट वर्ड फॉर रूड. म्हणजे मिनिंग अंडरस्टँडिंग होईल आपल्याला समजेल. रूडला ऑपोजिट वर्ड पोलाइट. When you raise your voice, जेव्हा मोठी माणसं आवाज वाढवतात, you are teaching me to be good. You are teaching me to be good. मोठी तर चित्रामध्ये दिसतं बघा आपल्याला, कृती ऍक्शन दिसते. लहान मुलांनी जर आवाज वाढवला तर इट्स अ शॉकिंग अँड रूड. पण मोठ्या माणसांनी जर आवाज वाढवून बोललं तर यू आर टीचिंग मी टू बी गुड. तुम्ही मला म्हणजे मुलांना ते चांगलं शिकवत आहे. बघा किती मुलं धाकात आहे, किती चांगली मुलं त्यांनी बोलतात असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणजे इथं पहिला ऑपोजिट वर्ड फॉर रूड, रूड पोलाइट. आणि रायमिंग वर्ड्स रूड गुड, रूड गुड. रायमिंग वर्ड्स गुड, रूड गुड. त्यानंतर तिसरा चौथा स्टांजा बघा, व्हेन आय ब्रेक समथिंग. जर लहान मुलांच्या हातून एखादी वस्तू पडली, तुटली फुटली, व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी ऑर केअरलेस. जेव्हा आपल्या हातून एखादी गोष्ट पडते, तुटते फुटते, त्याला आय एम क्लमझी. क्लमझी विदाउट स्किल ऑर दिला खाली शब्द क्लमझी. क्लमझी या शब्दाचा अर्थ आहे विदाउट स्किल ऑर नीटनेस, वेगळा. जर लहान मुलांनी चूक केली तर त्याला काय म्हणलं जातं, वेगळा और केअरलेस म्हणलं जातं, निष्काळजी. केअरलेसचा ऑपोजिट वर्ड काय येईल, केअरलेस का ऑपोजिट वर्ड केअरफुल. त्यानंतर व्हेन आय बघा काय झालेलं आहे, व्हेन आय ब्रेक समथिंग आय एम क्लमझी ऑर केअरलेस. जेव्हा माझ्या हातून आपल्या हातून एखादी चूक होते लहान मुलांच्या, त्याला क्लेंजी ऑर केअरलेस म्हणलं जातं. व्हेन यू ब्रेक समथिंग, मोठी माणसं जेव्हा चूक करतात तीच, तेव्हा इट स्लिप्ड यू आर हेल्पलेस. हेल्पलेस, हेल्पफुलच्या ऑपोजिट वर्ड होतो हेल्पलेस, असहाय्य. स्लिप्ड निसटणे, घसरणे, पडणे. जर मोठ्या माणसाला जातात पडली, यू आर हेल्पलेस, असहाय्य होतो, पडलं काय करायचं असं त्या ठिकाणी प्रतिक्रिया दिली जाते. आणि तीच चूक जर मोठ्या माणसांनी केली, लहान मुलांनी केली तर त्यांना क्लमझी आणि केअरलेस बोललं जातं. आता इथं पण केअरलेसला रायमिंग वर्ड्स कोणता येतो, हेल्पलेस. केअरलेस, हेल्पलेस. These are the rhyming words for rhyming words in fourth stanza. आता पुढचं स्टांजा बघा, when I do something wrong, मी एखादी चूक जर केली, डू म्हणजे करणे, समथिंग म्हणजे काहीतरी, रॉंग म्हणजे चुकीचं. आता रॉंगला ऑपोजिट वर्ड काय नाम, राईट. बरोबर, रॉंग म्हणजे चूक. when I do something wrong, I am such a terror. आता टेरर शब्द पण या ठिकाणी दिलेला आहे पहा. Here it means a person who gives great trouble. Trouble म्हणजे त्रास, संकट, पीडा. I am such a trouble. टेरर म्हणजे बॅड, पीडा, संकट, अडचण. तर आपल्याला जर एखादी गोष्ट लहान मुलांनी चुकलं तर त्या ठिकाणी काय म्हटलं जातं, इट्स अ ग्रेट ट्रबल. किती मोठी चूक केली, त्रास दिला, संकट आणलं, अडचण आणली असं म्हणलं जातं. When you do something wrong, मोठ्या माणसाने ही जर चूक केली तर काय म्हणलं जातं, इट्स अ फॉरगिवेबल एरर.
फॉरगिव्ह म्हणजे माफ करणे, फॉरगिवेबल हे नाऊन झालं, माफ करण्यायोग्य. एरर म्हणजे चूक, मिस्टेक. एररला सिंग्युलर वर्ड काय तो मिस्टेक. चूक म्हणजे या ठिकाणी जर मोठ्या माणसाने चूक केली तर ती एरर मिस्टेक म्हणून समजली जाते, चूक म्हणली जाते, फॉरगिवेबल एरर म्हणले जातं. आणि ती जर चूक मोठ्या लहान मुलांनी केली तर इट्स सच अ टेरर, ही पीडा, त्रास, संकट म्हणलं जातं. यामध्ये रायमिंग वर्ड्स बघा, टेरर, एरर. रायमिंग वर्ड्स टेरर, एरर. यानंतर पेज नंबर 89. There are two stanzas. Listen carefully. When I quarrel with a friend, जेव्हा मी एखाद्या मित्रा quarrel म्हणजे भांडणे, फाईट विथ अ फ्रेंड, मित्रांच्या बरोबर ज्यावेळेला भांडण होतं आणि ते आपल्या घरी जर समजलं तर त्या ठिकाणी काय म्हणलं जातं, आय एम अ वाईल्ड अँड नॉटी. आपल्याला काय समजलं जातं, वाईल्ड अँड नॉटी. म्हणजे वाईल्ड उन्हाळ, वात्रट, नॉटी म्हणजे खोडकर, रानटी म्हणलं जातं, वाईल्ड रानटी, अँड नॉटी खोडकर. When you quarrel with a neighbor, जेव्हा मोठी माणसं भांडण करतात, you are only doing your duty. ते त्यांचं कर्तव्य करतात. ड्युटी म्हणजे कर्तव्य असं समजलं जातं. वाईल्ड म्हणजे रानटी, नॉटी खोडकर, ड्युटी कर्तव्य. आता यामध्ये रनिंग वर्ड्स कोणते आहेत बघा. नॉटीला ड्युटी हा रनिंग वर्ड्स येतो. त्यानंतर सो आय एम ऑलवेज रॉंग, ऑलवेजला ऑपोजिट वर्ड, ऑलवेज नेव्हर, वेट टू द नेव्हर म्हणजे नाही, ऑलवेज म्हणजे नेहमी. सो आय एम ऑलवेज रॉंग, त्यामुळं तो मुलगा म्हणत आहे, स्पीकर हिअर, द बॉय इज टॉकिंग हिअर, आय एम ऑलवेज रॉंग, आमचं नेहमी चुकतं. अँड यू आर ऑलवेज राईट, आणि तुमचं नेहमी बरोबर असतं. ओ व्हाय डू पीपल ग्रोन अप. आता इथं मुलगा काय म्हणतो बघा, व्हाय डू पीपल ग्रोन अप, माणसं मोठी का होतात, ग्रोन अप होतात. अँड स्पॉइल अ चाइल्डची डिलाइट, स्पॉइल म्हणजे वाया घालवणे, डिलाइट जॉय आनंद, आनंद. का मुलांचा स्पॉइल वाया घालवणे, मुलांचा आनंद का वाया घालवतात, असं या ठिकाणी मुलगा म्हणत आहे. मुलांचा आनंद का मोठी माणसं मोठी होतात आणि मुलांचा आनंद वाया घालवतात, असं या ठिकाणी डिलाइट म्हणजे आनंद, असं या ठिकाणी मुलगा म्हणत आहे. आता आणि या एकूण ज्या स्टांजा ज्या आहेत त्या 7 stanzas are given here, and we will know that what is the child is talking in this poem about his mistake and about his grown up people's mistake. मुलगा काय म्हणत आहे, आपली चूक झाल्यानंतर कसं बोललं जातं, मोठ्या माणसाची चूक झाल्यानंतर कसं बोललं जातं, अशा अनेक उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. आणि इट्स अ रिअल कंडिशन, यू विल नो. आणि तुम्हाला लक्षात येईल की असं घडतं, हे बरोबरही आहे त्या मुलाचं. तर या कवितेतून कवीनं लहान मुलांच्या मनातील प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या कवितेला चाल येते. आपण यूट्यूबवरती गेला तर यूट्यूबवरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे या 4.1 डबल स्टँडर्ड कवितेच्या चाली ऐकायला मिळतील. तर एखाद्या चालीवरती आपण ही कविता पाठ करायची आहे. अतिशय सुंदर कविता आहे, याचा मिनिंगही आपल्या लक्षात आला असेल. सोपा आहे अगदी. यू विल ट्राय टू अंडरस्टँड अँड ट्राय टू solve English workshop on page number 89. And previous video we
we'll see the English workshop on this poem, and we will listen the poem in singing. Today we stop here. Goodbye. Thank you. Listen and enjoy the poem. Thank you. Thank you. See you again.